Then discuss about the deciding sequence of operations. Deciding sequence of operations. Process engineer should have the knowledge of many types of manufacturing operations. Certain operations by their nature should be performed ahead of others. The process engineer त्याला काय पाहिजे, सर्व प्रकारच्या ऑपरेशन्सचं नॉलेज गरजेचं आहे. मेनी टाईप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स, वेगवेगळ्या टाईपचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स डिसाईड करताना बेसिक ऑपरेशन्स कोणकोणते आहेत, म्हणजे बेसिक प्रोसेस कोणकोणते आहेत, प्रिन्सिपल प्रोसेस कोणकोणते आहेत, मेजर ऑपरेशन्स, ऑक्झिलरी ऑपरेशन्स and supportive operations. First one is the basic processes. In that basic processes, deciding the manufacturing sequence of any part is the basic process. Manufacturing sequence कसा लावायचा आहे हे काय करतो आपण याच्यामध्ये डिसाईड करतो. which type of raw material आणि what is the application of the final product. याच्यामध्ये कोणती ऑपरेशन्स बेसिक ऑपरेशन्स आहेत आणि ते त्या मटेरियलच्या टाईपवर डिपेंड आहे की त्याच्यावर काय करायचं आहे. मटेरियलच्या टाईपवर डिसाईड करायचं आहे की त्याच्यावर कोणती ऑपरेशन्स करायचे किंवा कोणती प्रोसेस करायची आहे. म्हणजेच काय, कास्टिंग करायचं आहे, फोर्जिंग करायचं आहे, काय करायचं आहे हे पहिल्यांदा या पहिल्या स्टेपमध्ये आपण बेसिक प्रोसेस काय करायची आहे. प्रॉडक्ट बनवण्यापूर्वी त्याला कोणत्या टाईपचं मटेरियल आणि त्याच्यावर कोणती प्रोसेस करायची आहे, दॅट इज द बेसिक प्रोसेस. Principal processes. Basic process is decided. The next step is to decide the principal process. In the principal process, like that, आता आपण कास्टिंग बनवलं तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, प्रॉडक्ट कास्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आता प्रिन्सिपल ऑपरेशन्स कोणकोणते करायचे आहेत. जी प्रिन्सिपल प्रोसेस, ड्रिलिंग, एक्सट्रुडिंग, रोलिंग, ड्रॉइंग, मशीनिंग, बेंडिंग, फॉर्मिंग, etc. That is the principal processes. Then major operations. Major operations are the operations within the principal processes that may be classified in the importance of their sequence. आता या मेजर ऑपरेशन्समध्ये सिक्वेन्स लावणं इम्पॉर्टंट आहे. मेजर ऑपरेशन्स included turning, shaping, milling, broaching. That is major operations. Generally, these operations, metal removing process, and these operations accuracy is important, very important. Accuracy is very important. सो या मेजर ऑपरेशन्सचा सिक्वेन्स लावणं फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, ऑक्झिलरी ऑपरेशन्स. आता ऑक्झिलरी ऑपरेशन्समध्ये काय, प्रॉडक्ट काय झालं, मेजर ऑपरेशन्स त्याच्यावर झालेले आहेत, सर्व्हिस फिनिशिंग पण झालेलं आहे. मग आता जो प्रोडक्ट आहे तो कम्प्लिशन स्टेजला आलेला आहे.
कंप्लीट होणार आहे. लास्ट टाईपला त्याच्यावर कोणते ऑपरेशन्स करायचे आहेत, म्हणजेच काय, ही ट्रीटमेंट असेल, प्लॅटिंग, वेल्डिंग, शॉर्ट फिनिंग. These operations is in auxiliary operations. Next, supporting operations. This is the last stage of operations or product manufacturing. याच्यामध्ये सपोर्टिंग ऑपरेशन्स. आता ह्या सर्व सिक्वेन्सला सपोर्ट करण्यासाठी काय करावं लागणार आहे? सपोर्ट म्हणजे काय? सपोर्टिंग. लास्ट स्टेज इन्स्पेक्शन, वेगवेगळ्या क्वालिटी कंट्रोल मेथड्स, पॅकिंग, shipping, etc. That is the supportive operations. Supportive operations. This is the information about deciding sequence of operation in process planning or product manufacturing. Next stage, इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू डिटरमाइन ऑपरेशन सिक्वेन्स. कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला लागणार आहे? लिस्ट ऑफ द मशीन्स अवेलेबल, लिस्ट ऑफ टूलिंग, कॅपेबिलिटी ऑफ मशीन अँड इक्विपमेंट, प्लांट लेआउट, मशीन लोड चार्ट अँड स्टँडर्ड टाइम डाटा. लिस्ट ऑफ मशीन्स अवेलेबल, आपल्याकडं कोणकोणती किती नंबर ऑफ मशीन्स अवेलेबल आहेत याचा डाटा असणं गरजेचं आहे. लिस्ट ऑफ टूलिंग, टूल्स कोणकोणते आहेत, म्हणजेच काय, आपण जे ऑपरेशन्स करणार आहे सर्व बेसिक असेल, प्रिन्सिपल असेल, मेजर असेल, ऑक्झिलरी असेल, सपोर्टिव्ह असेल, या सगळ्यासाठी काय लागणार आहे? टूल्स, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. त्याचा डाटा असणं गरजेचं आहे. कॅपेबिलिटी ऑफ मशीन अँड इक्विपमेंट, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, प्लॅन्ट लेआउट कसं आहे, म्हणजे मुवमेंट कशी होणार आहे, त्याचा सिक्वेन्स आपण कसा लावू शकतो, आयडल टाईम जो आहे तो काय करू शकतो आपण, मिनिमाइज करू शकतो त्या थ्रू प्लॅन्ट लेआउट बघितल्यानंतर. मशीन लोड चार्ट बनवणं गरजेचं आहे. आणि स्टँडर्ड टाईम डाटा, म्हणजे एखादं ऑपरेशन करायला किती वेळ लागतो हा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे पाहिजे. म्हणजे त्या थ्रू काय करू शकतो आपण, टाईम मॅनेजमेंट करू शकतो. त्यातून काय करू शकतो, टाईम मॅनेजमेंट किंवा टाईम स्टडी करू शकतो. नेक्स्ट, आता काय करायचं, ऑपरेशन शीट. नेक्स्ट, ऑपरेशन शीट. आता आपण ऑपरेशन शीट याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा. ऑपरेशन शीट व्हॅरीज फ्रॉम प्रोडक्ट टू प्रोडक्ट अँड कंपनी टू कंपनी, बट इट युजली कंटेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता ऑपरेशन शीट डिपेंड ऑन प्रोडक्ट, डिपेंड ऑन कंपनी, पण याच्यामध्ये युजली इन्क्लुडेड आहे ते फर्स्ट नेम ऑफ जॉब अँड इट्स नंबर, size and material of the job, description of operation and their sequence, machines and tools used for performing the operations, cutting parameters like cutting speed, feed and depth of cut. याच्यामध्ये काय आहे बघा, ऑपरेशन शीटमध्ये जॉबचं नाव, त्याचा नंबर, जे काय असेल ती कंपनीमध्ये सिरियल नंबर असेल तो नंबर, त्या मटेरियलची पार्टची साईज, मटेरियल कोणतं यूज करणार आहे ते, ऑपरेशन डिस्क्रिप्शनमध्ये, आणि त्याचा सिक्वेन्स, कोणकोणते ऑपरेशन करणार आहे आणि त्याचा सिक्वेन्स, स्टेप बाय स्टेप आपण ते ऑपरेशन्स करणार आहे याचा डाटा त्यामध्ये असतो. कोणतं मशीन्स यूज केलेलं आहे त्या ऑपरेशनसाठी,
किंवा टूल्स यूज केलेलं आहे ते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. कटिंग पॅरामीटर्स. आपण जे कटिंग पॅरामीटर्स प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट, ही याची अमाऊंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असते. ऑपरेशन शीट इम्पॉर्टंट का आहे, तर त्याच्या थ्रू काय करणार आहे, आपण प्रोडक्ट बनवणार आहे. प्रोडक्ट काय करणार आहे, बनवणार आहे. तर बघा, आपण ऑपरेशन शीट टू मेक अ गिअर, ऑपरेशन शीट टू मेक अ गिअर, हा गिअर बनवलेला आहे बघा. त्याच्यामध्ये आतमध्ये जो होल क्रिएट केलेला आहे ते 20 mm डायमीटरचा आहे. त्याचा PCD आहे 60. ओके, जी थिकनेस आहे 25. डायमेन्शन ही रिक्वायर आहे, म्हणजे त्याची साईज माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये बघा, ऑपरेशन नंबर, ऑपरेशनचा सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ ऑपरेशन, मशीन्स यूज्ड, टूल फिक्चर्स, टूल और फिक्चर्स म्हणजे टूल ऑब्लिक फिक्चर्स यूज्ड, टूल यूज केलं, कोणतं टूल यूज केलं आहे, कटिंग स्पीड मीटर पर मिनिट, कटिंग स्पीड किती आहे, फीड mm पर रिव्हॉल्यूशन, डेप्थ ऑफ कट mm, किती डेप्थ ऑफ कट लागला आहे. आता बघा, कट द ब्लँक. आता गिअर बनवायला घेतलेला आहे, त्या गिअरची काय केली, ऑपरेशन शीट तयार केलेली आहे. कट द ब्लँक फॉर लेंथ ऑफ 27 mm. काय केलं, गिअर बनवायचं आहे, जिसका ब्लँक 25 आहे, त्याचा थिकनेस आहे 25 आहे, म्हणजे काय केले 27 mm कट करून घेतलेलं आहे. फ्रॉम कटिंग मशीन. कुठलं मशीन वापरलं आहे, कोणतं टूल वापरलं, तर कटिंग मशीनही वापरलं. टूल म्हणजेच काय, फिक्स टूल कोणतं वापरलं, हॅकसॉ ब्लेड. कटिंग स्पीड किती होतं, 20 मीटर पर मिनिट, आणि फीड 0.025. ओके, या अनुषंगाने आपण काय करायचं आहे, नेक्स्ट काय केलं आहे, त्याला लेथमध्ये क्लॅम्प केलं आहे. मशीन कुठला आहे, सेंटर लेथ, कुठला आहे 3 जॉ चक, फेसिंग ऑपरेशन टू रिमूव्ह 1 mm स्टॉक, सेंटर लेथ, SSS राईट हँड सिंगल पॉईंट कटिंग टूल. आता टूल यूज केले HSSचं सिंगल पॉईंट कटिंग टूल आहे. मशीन कुठला आहे, सेंटर लेथ, त्याचं फेसिंग ऑपरेशन केलं आहे, त्यावर 1 mm फेसिंग केलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडने 1 mm फेसिंग करणार, म्हणजेच काय त्याची थिकनेस आहे ती 25 mm आहे. नेक्स्ट काय केले, टर्न डायमीटर टू 60 mm, सेंटर लेथ. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, ही ऑपरेशन शीट बनवणार आहे. टर्न डायमीटर टू 60 mm, सेंटर लेथ, सिंगल पॉईंट कटिंग टूल, चॅम्परिंग केलेलं आहे त्याला 0.5 into 45 डिग्रीनं, सेंटर लेथ, चॅम्परिंग टूल. तर कटिंग स्पीड किती आहे, 35 मीटर पर मिनिट. रिव्हर्स द जॉब अँड फेसिंग फॉर 1 mm लेंथ, म्हणजेच काय इकडं एक 1 mm फेसिंग केलं, म्हणजे तिथं 1 mm मटेरियल रिमूव्ह केलं, आणि रिव्हर्स साईडला नाही दुसऱ्या साईडला काय केलं, 1 mm परत फेसिंग केलेलं आहे. मशीन कोणतं यूज केलं आहे, कोणतं टूल यूज केलं आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. द ड्रिलिंग होल ऑफ 520 mm ॲट द सेंटर लेथ, ॲट द सेंटर लेथनं तर ड्रिल टूल यूज केलं आहे. 30 mm कटिंग स्पीड आहे त्याचं. क्लॅम्प ऑन शेपर मशीन अँड कट ऑफ कीवे, शेपर कीवे टूल and 25 mm कटिंग स्पीड. क्लॅम्प ऑन मिलिंग मशीन ऑन युनिव्हर्सल डिवाइड हेड, युनिव्हर्सल मिलिंग मशीन, मॅन्ड्रल टूल यूज केलं त्याला.
कट द रिक्वायर्ड नंबर ऑफ टीथ. मिलिंग मशीनवर काय केलं, त्याचं टीथ मॅन्युफॅक्चरिंग करायचं काम केलेलं आहे. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, ऑपरेशन शीट बनवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एखादी ऑपरेशन शीट बनवायला देईल. ओके, ऑपरेशन शीट प्रोड्यूस ऑपरेशन शीट टू प्रोड्यूस अ रिंग नट. रिंग नटसाठी ऑपरेशन शीट बनवायची आहे. त्याच्यामध्ये पण बघा, पहिल्यांदा याचा डायमेन्शन सायझेस माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये काय देतील, एखादा फिगर देतील. रिंग नट असेल, हेक्झागोनल नट असेल किंवा एखाद्या लेथ मशीनवरचा कॉम्पोनंट असेल तो देतील आणि त्याच्यासाठी ऑपरेशन शीट बनवा म्हणून सांगतील. म्हणजे त्या ठिकाणी कोणकोणते ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहेत किंवा कोणतं मशीन त्या ऑपरेशनसाठी यूज करायचं आहे. तर ब्रोचिंग मशीन यूज करावं लागणार आहे. होल पाडायचं आहे तर ड्रिलिंग मशीन यूज करावं लागणार आहे. बोरिंग करायचं आहे तर बोरिंग टूल यूज करावं लागणार आहे. ड्रिलिंगसाठी ड्रिल टूल यूज करावं लागणार आहे. ब्रोचिंगसाठी ब्रोच टूल यूज करावं लागणार आहे. अशा प्रकारे तिथं टूल्स त्यामध्ये टाकायचे आहेत. मशीन्स कोणकोणते यूज करायचे ते टाकायचं आहे. डिस्क्रिप्शन ऑफ ऑपरेशन्स ऑपरेशन्स डायमेन्शन सायझेस पण आपण त्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. कटिंग स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट. तुमच्या लेवलला थोडं म्हणजे कसं, फीड देताना 0.05 और 0.01 इतक्या यानं देऊ शकतो आपण. स्पीड पण 20-30 याला मटेरियल कोणतं आहे त्यावर पण डिपेंड आहे ते. ओके, टूल कुठले यूज करणार आहे, सिंगल पॉईंट कटिंग टूल, मल्टी पॉईंट कटिंग टूल, ते पण आपण द्यायचं आहे त्यामध्ये. आणि अशा प्रकारे ही ऑपरेशन शीट बनवायची आहे. ओके.